नमस्कार. कलाप्रज्ञा या चॅनलमध्ये तुमचं मनापासून स्वागत. या चॅनलमध्ये मी सण, व्रत, उत्सव याची माहिती सांगते, कविता वाचन करते, गाणी म्हणते, कथा सांगते, इतरही बरीच प्रकारची माहिती मी सांगते. तुमची पण आवड अशीच असेल तर हे चॅनल सबस्क्राईब करा. आज मी तुम्हाला चातुर्मासाची माहिती सांगणार आहे. आषाढ शुद्ध एकादशी ते कार्तिक शुद्ध एकादशीपर्यंत 4 महिने असतात. त्याला चातुर्मास असं म्हणतात. चातुर्मासाच्या आरंभी जी एकादशी येते त्याला शयनी एकादशी असं म्हणतात आणि चातुर्मासाच्या शेवटी जी एकादशी येते त्याला प्रबोधिनी एकादशी असं म्हणतात. दक्षिणायन म्हणजे देवाची रात्र आणि उत्तरायण म्हणजे देवाचा दिवस. चातुर्मासात देव शयन करतात, विश्रांती घेतात. चातुर्मासाचे दिवस हे पावसाळ्याचे दिवस असतात. त्यावेळी बरेच लोक महाभारत, रामायण, भागवत, गीता, ज्ञानेश्वरी इत्यादी धार्मिक ग्रंथांचं वाचन करतात. चातुर्मासात आहार विहारावर बंधने असतात. काही जण कांदा, लसूण, वांग खात नाहीत. स्त्रिया चातुर्मासात व्रतवैकल्य करतात. काही जण 4 महिने एक वेळ जेवतात. श्री विष्णू, श्रीराम, श्रीकृष्ण अशा उपास्य देवतेला 1,00,000 तुलसीपत्र, 1,00,000 प्राजक्ताची फुले, गणपतीला 1,00,000 दुर्वा, शंकराला 1,00,000 बिल्वपत्र वाहिली जातात. काही जण तांदूळ किंवा तीळ वाहतात. 4 महिने हा नेम करतात. 4 महिने हा नेम झाल्यावर मेहून जेवायला सांगतात. सुवासिनीची खणा नारळाने ओटी भरतात आणि दक्षिणा देतात. आता एकभुक्त किंवा नक्त व्रत म्हणजे काय? तर चातुर्मासात एकच वेळ भोजन करण्याचा काही जण निश्चय करतात. रात्री भोजन न करता दिवसा भोजन करणं याला एकभुक्त असं म्हणतात. आणि नक्त भोजन म्हणजे दिवसा भोजन न करता रात्री भोजन करणं याला नक्त व्रत असं म्हणतात. हे करत असताना जेवताना मौन पाळतात. आता गोपद्माचं व्रत काही जण करतात. म्हणजे काय की रोज देवापुढं गोपद्म काढतात. ठराविक संख्या असते प्रत्येकाची ठरलेली, त्याप्रमाणे ते काढतात. 4 महिन्यांनी 5 कुमारिकांना बोलून, म्हणजे 4 महिने अशी देवासमोर गोपद्म काढली जातात आणि मग 4 महिने पूर्ण झाल्यानंतर 5 कुमारिकांना बोलवून प्रत्येकीस वाण देतात. पहिलीस विडा, दुसरीस चुडा, तिसरीस केळीचा फणा, चौथीस उसाची मोळी आणि 5वीस परकर चोळी अशा तऱ्हेनं वाण देऊन यथाशक्ती दक्षिणा देतात. काही जण 4 महिने देवापुढं स्वस्तिक काढतात. काही जण 4 महिने देवापुढं कमळ काढतात आणि मग 4 महिन्यांनी उद्यापनाच्या वेळी 2 सवाशिणी जेवायला बोलवतात आणि एकीस पिवळा खण किंवा कापड आणि दुसरीस लाल खण किंवा कापड देतात आणि मग तांदूळ, नारळ, सुपारी अशी दक्षिणा वगैरे घालून ओटी भरतात. जेवायला खीर, पुरी, करंजी करतात. काही जण ठराविक वेळी ठराविक ठिकाणी बसून पोथी वाचतात. चातुर्मासात 4 महिने हा नियम करतात. तर अशी ही चातुर्मासाची माहिती होती.